महास्ट्राईट प्रकल्पाचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बटन दाबून होईल। मी त्यांना विनंती करते की त्यांनी शुभारंभ करावा। जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्रातील जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी आणि प्रशासनाची क्षमता वाढवण्यासाठी या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे। समृद्धी ही जनपदात प्रारंभ्यते, याचा अर्थ समृद्धी ही जनपदापासून म्हणजे जिल्ह्यापासून सुरू होते। या ब्रीद वाक्यानुसार या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा सक्षम होईल, प्रत्येक नागरिकापर्यंत सेवा पोहोचतील आणि विकास अधिक सर्वसमावेशक आणि स्थायी होईल। आपल्या राज्याचा कणा म्हणजे आपले जिल्हे आहेत, त्यांची क्षमता बळकट झाली तर संपूर्ण महाराष्ट्र बळकट होईल। हेच या प्रकल्पाचा उद्दिष्ट आहे, दूरदृष्टी आहे। Objective of Mahastra is to strengthen institutional capabilities, services, and the data ecosystem for enabling user economic growth in districts while focusing on the following three areas. Strengthen district level systems for enabling growth. Include access for businesses and e-government services. Strengthen state institutions for data-driven policy and decision making. Mahastra is more than a program. It's a movement to accomplish the vision of millions of Maharashtrians to become the first state in India to achieve target. Districts thrive, Maharashtra rises. And when Maharashtra leads, India transforms. या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतील परदेशी साहेब। मी त्यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत करावं। सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती। यानंतर महास्ट्राईड ऑपरेशन या घडीपुस्तिकेचं प्रकाशन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल। मी जागतिक बँकेचे जे इथे प्रतिनिधी आहेत त्यांना नेहा मॅडमना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर त्यांना घेऊन यावं, कारण ही घडीपुस्तिका जागतिक बँकेने तयार केली आहे। या घडीपुस्तिकेमध्ये महास्ट्राईड ऑपरेशन प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट, मुख्य परिणाम क्षेत्र, प्रकल्पाची शासकीय उपाययोजनांसोबत सुसंगतता, प्रकल्प अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे। आणि म्हणूनच जागतिक बँकेचे प्रतिनिधी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। ही पुस्तिका जागतिक बँकेने तयार केली आहे। अतिशय सुंदर आणि या महास्ट्राईड प्रकल्पाची माहिती देणारी अशी ही पुस्तिका आहे।
धन्यवाद. सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती. 2 दिवसीय परिषदेमध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी आणि महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र आणि महास्ट्राईट प्रकल्प यांच्यातील एक व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं. जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅनवर एक संक्षिप्त सादरीकरण झालेल्या परिषदेमध्ये 6 विभागातील एक समूह करून त्यावर सकारात्मक चर्चा आजच्या सकाळच्या सत्रात करण्यात आली. माहितीची गुणवत्ता, दूरदृष्टी आणि विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट यांच्याशी सुसंगती याच्या आधारावर मूल्यमापन केलेल्या 6 विभागातून निवड झालेल्या एका जिल्ह्याला माननीय मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. मी सादरीकरण करणाऱ्या मान्यवरांना विनंती करते की आपल्याला जो नियोजित वेळ दिलेला आहे त्यामध्येच आपण हे आपलं सादरीकरण संपवावं, ही नम्र विनंती. मी सर्वप्रथम नागपूर विभागाला आमंत्रित करते. जिल्हा आहे गडचिरोली. सादरीकरण करतील जिल्हाधिकारी अविशांत पांडा. Honorable CM Sir, Honorable DCM Sir, and all dignitaries on the dais. I would take the opportunity to present the plan of Gadchiroli district. Next slide. Gadchiroli district overall has an area of almost 14,412 square kilometers. And it has a current GDP of 10,921 crores, which is effectively 0.45% of the GDP of Maharashtra. However, when we look at the difference with respect to the progress in the last 3 years, the BCG matrix of 2022-23 and of 24-25, so we can see that in 22-23, the star performing sectors were nil. Now there are a total of 15 sectors which contribute to the GDP of the district. Now out of the 15 sectors, we didn't really have any star performer where there was high growth and there is high share. But we can see in 2024-25, there are primarily 3 sectors where we have to continuously invest and where there is already a lot of growth. These 3 sectors are mining, manufacturing, and financial services. We can see that in 2022-23, there were only 3 sectors that were part of the question mark sector. Now, question mark sector is a sector where there is continuous growth, but the volume is not as much. The share was not as much. Now we can see that a lot of sectors which were not having much growth or much share have now gone to the question mark sector. We can see in terms of railways, in terms of storage, in terms of fishing and aquaculture. So going forward, the 3 sectors in the star sector and the 5 sectors in the question mark sector, where we can work on so that we can have even more sectors in the star BCG matrix. Overall, we can see that the split is primary sector is 24%, secondary is 23%, and tertiary is 53%. Next. Sir, overall, we are keeping a target of 2,80,320 of GDP by 2028. Now, for that, we are keeping the target of 2 times of the present per capita income. These data of 2023 are based on the Economic Survey of Maharashtra of 2023-24. So, sir, based on that, the primary driver will be mining, where we are expected to see a 25x growth from the current gross value added in 2023 to 2028. Another sector, sir, because of mining, will have an impact on the overall manufacturing, which can be around 3x of the present value. Similarly, the impact of that on the services sector, which covers a major part, real estate, hotels, and overall tourism. So, sir, this is the overall 5-year planning that we are considering, sir. Sir, overall mining potential of almost 6,000 hectares. We have almost 15,000 hectares area, 15 lakh hectares in Gadchiroli district, 10 lakh hectares of forest land. So out of that, 6,000 hectares of mining potential has been identified,
across various minerals, sir. And this proposed investment of around 1,25,000 crore is expected. The major aspect of direct and indirect employment because of the backward linkages and forward linkages related to the steel sector that will be there. So in the coming days, skilling industry and focusing on land clearances for these ancillary industries will be critical. Some of those backward linkage industries and forward linkage industries are mentioned, sir. We've done a mapping of taluka-wise priorities, sir, because Gadchiroli from north to south is almost 350 kilometers and there's a lot of diversity. So across mining, agriculture, tourism, industry, fisheries, now a place like Chamorshi where there is scope for a lot of religious tourism, there is scope for copper, quartz and gold mineral mining. Similarly, there is a complete diversity in terms of Sironcha, where we have things like the fossil park, we have chili and mango based agriculture. So this kind of diversity we have identified and we'll be tackling that in the next annual plan and in the next 5-year plan based on the taluka. Sir, how do we expect Mahastride to help us? Primarily, with MRSAC, we require certain data with respect to CFR demarcations. We have started a project so that CFR and IFR areas are identified, even major mining areas and minor mining areas. Recently, in the latest sand policy, we are going to be taking Sentinel satellite data from MRSAC to know the depth of sand. And for major mining areas, we'll get to know what the lease area exactly is and whether that is being digressed. So, sir, this is one aspect. Second is we'll be requiring subsector data sets. Right now we have sector data sets, but exactly what is the skilling mismatch? What is the tourism footfall? Because there are a couple of places we have identified where amenities are required, where a lot of tourism can pick up. And also many of the current irrigation sources, many of the lift irrigation projects, what is the status of that? Whether they are functional or not. And also, sir, data on non-timber forest produce, because this is one district where a lot of the economy is on Mahua and Tendupatta, but that data is not available. So what kind of processing is required in that sector? Finally, sir, integration of all kinds of data, not just for the district administration, but also for the private players who want to invest, because private investment is going to be the driver in Gadchiroli district. So that data also will be requiring across sectors, and that will help us in evidence-based planning processes as well. Sir, finally, I would like to just give an example of the MRSAC work that is going on, sir. This is an example of a hard copy based MRSAC CFR IFR demarcation map. So here there were issues with respect to encroachment, which area belongs to whom. So now we have taken a pilot, and in the next slide we can see, we can see that specifically there are based on satellite and GIS data, we get an idea about which exactly are the CFR areas, which exactly are the IFR areas, so that we get to know in last one. So we get to know exactly where the IFR area is, which is encroaching into the CFR area. So that demarcation, sir, we have already done for one particular CFR village in Gadchiroli. We are trying to do it across all the 1550 villages so that MRSAC can give us that database. Thank you, sir. Thank you, Pandaji. या ठिकाणी वित्त आणि नियोजन राज्यमंत्री माननीय आशिष जयस्वाल साहेब उपस्थित आहेत. मी मित्तल साहेबांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. वित्त आणि नियोजन राज्यमंत्री माननीय आशिष जयस्वाल स्वागत करतायत. अमन मित्तल साहेब. धन्यवाद. यानंतर अमरावती विभाग, जिल्हा आहे वाशिम, सादरीकरण करतील माननीय भुवनेश्वरी. Honorable CM Sir, Honorable DCM Sir, respected dignitaries on the dais, respected seniors and my dear colleagues.
I'm Bhuvneshwari. I'm here to present the Mahastride presentation for District Washim, moving from aspirational to inspirational. Sir, Washim is a small district of 5,000 square kilometer, and our current GDP per capita income is around 1.2 lakhs per annum. We are trying to move to 3.45 lakhs per annum, and we are trying to achieve 49,000 crores GDP, sir. Sir, our major sector is being an agriculture district. Our major contribution comes from the agriculture and the allied sectors. Our kharif cultivation area is around 4,05,000 hectare area, but our rabi is only 89,000 hectares. Our major contribution comes from agriculture crops, sir. Sir, in order to achieve our growth, what we have tried in Washim and what we are planning to do in the next 5 years is, I would like to submit a small presentation on the chia seed initiative that we have taken, sir. Sir, what happened with chia is a new crop that we initiated in our district Washim. Before 21-22, it was 187 hectares. In just 2 seasons, we were able to reach 3,600 hectares and bringing income of 43 crores to the district, sir. This was possible because of the reverse planning initiative that we took. What we did is we called the companies, first identified the market, identified the rates, and then spoke with the farmers. This is the rate you will be able to get, and then convinced the farmers to take the crop, sir. Because of which we were able to achieve 22 times increase in just 2 seasons. Sir, initially farmers used to go from Washim to Neemach in Madhya Pradesh to sell their farmer produce chia crops, sir. But now Washim APMCs are trading chia, and market players from Neemach are coming to Washim, and people from the neighboring districts are also coming to Washim, sir. Sir, chia is not just for one particular crop, sir. This is an idea which we are taking forward to bring in new high value crops in our district, sir. This year, as a trial, we are trying ashwagandha, and we are trying Akalkada, and 4 more crops, which is around 1,150 acres, sir. And once this goes as a success, we will be able to replace the crops in the next years during the thing, sir. And sir, the major thing is, sir, when the farmers go to the market, they sell it immediately. They do not clean and grade. The main reason because they don't clean and grade is they don't get a differentiate rate for cleaning and grading, sir. So for that also, sir, we have been speaking with the companies, sir. As an administration, we were just felicitating the farmers and the companies to interact with each other and to get a higher rate for our farmers, sir. Sir, we also started our own brand Washim Sheti Shilp, and we have started a marketing cell in our district, sir. This will be helpful for us in the next few years to achieve our target, sir. Sir, main problem with organic farming is, sir, the farmers do not get a differentiate rate for the organic farming, sir. For that also, we have been facilitating the farmers to get a premium rate for that, sir. And this trend we will be continuing through our Washim Sheti Shilp marketing cell that we have established, sir. So the main problem with respect to the farming is the input cost, sir. In our district, with our initiative, we have started 2 concepts, sir. One is Mati Lab and the other is a farm lab, sir. In farm lab, we make trichoderma. In Mati Lab, we make 50 types of input at 10 times lesser cost, sir. Sir, for a farmer, the basic input is their seeds and other inputs they put on the field, and the next is the water, sir. Ours is, our district topography is like an inverted bowl, sir. So no major project is possible in our district, sir. Because of that, what we have done, sir, we have given 14,000 wells under Narega to the farmers so that they will be able to take rabi crops, sir. From 89,000 hectare area, we are planning to achieve at least 4 lakh hectare area under rabi, sir. But for that, to do that, just giving the well will not be sufficient, sir. We have to recharge the water back to the soil, sir. For that, we have started an initiative of Jaltara. Jaltara is nothing but a soak pit like structure in the field. 1 acre, 1 Jaltara is our target, sir. Now we have achieved 40,000. In the next 2 years, we will achieve 10 lakh Jaltara, sir. 1 acre, 1 Jaltara. So for 4 lakh 5,000 hectares of area, we will be able to achieve 10 lakh Jaltara, sir. Sir, our animal husbandry, we are trying to improve because of the water scarcity and the less water availability. The animal husbandry was not moving forward, sir. Now with this initiative, we will be able to take it forward, sir. Sir, another major sector which we are trying to explore is solar, sir. We are here planning to use our land as a resource, sir. Already under MSKVY, we have 155 megawatt project which has been done in our district, sir. Additionally, we have a capacity of 50 megawatt project, sir. For this, sir, we are in discussion with Mahagenco so that we will be able to use our land as a resource and get an income of, as per the GR of 1.5 lakhs per annum
per hectare to the Gram Panchayat, sir, so that they will be able to use it for the local development, sir. Sir, under the tourism sector, we have our religious tourism area, sir. Pura Devi is there, Datta Mandir is there, Shirpur Jain Temple is there, sir. And also we have our farm lab, sir, Eranda, which is people from across the world come to study the model from us, sir. We have 32 such farm labs we have set up in our district, sir, and 3 Mati labs we have started, sir. Sir, under the manufacturing, sir, our main strength is our Samruti, sir, 100 kilometers of Samruti. So because of which we are planning for storage structures there, sir. Sir, under the education and health, we are concentrating on what skill will be required for our district for the initiatives that we will be able to achieve our target, and we are training our people, sir. Under the health, sir, we are concentrating on 2 things. One is to reduce the number of the patients, sir, and other is increasing the facilities in our district, sir. Right now, the referrals have come down drastically, sir, and we will be going ahead in this direction, sir. Sir, with the help of Mitra, sir, we will be able to use their GIS data, and we will be able to have their agriculture value chain support, sir, and integrated tourism development, sir. Thank you, sir. धन्यवाद मॅडम. यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग जिल्हा आहे धाराशिव सादरीकरण करतील कीर्तिकुमार पुजार. Honorable CM sir, Honorable DCM sir, all the dignitaries on the stage, all my dear seniors and colleagues. So I am Kirtikaran Pujar, District Collector Dharashiv. So I am going to present the district strategic plan of Dharashiv district. Dharashiv district being an aspirational district, the per capita income is 1.9 lakh rupees per annum. And Dharashiv district geographical expanse is 7.5 lakh square kilometer. And the district contributes to almost 1% to the state GDP. And the notable mentions of the district are Tulja Bhavani Temple, famous for the religious tourism. Then there is Kawa, Kuntalgiri Kawa, which has got the GI tag, and then Osmanabadi Goat. Sir, if you see, by 2027, Dharashiv district aspires to grow its district gross domestic product to $13 billion from the current $4.4 billion. So this amounts to compounded annual growth rate of 24%. I mean, this seems quite high, and of course, the last few years district average growth rate has been around 15%. So the district has set itself ambitious growth rate for the next 5 years to catch up with the state average. And how are we going to achieve this 24% CAGR over next 5 years? So we are targeting people, processes, and systems. People, in the sense that farmers, mainly small and marginal farmers, 40% of the farmers in the district amount to small and marginal farmers holding land less than 2 hectares. And women, almost 50% of the population are female population, and most of them belong to self-help group. We want to leverage the institutional structure of Umaid, Mavim, NULM, to achieve the growth. And of course, the youth, skilling them, capacity building for the youth. Processes. Mahastride aims to equip the districts with various tools and processes. We want to leverage that as such, evidence-based planning, improving the government to business process, which we will discuss in the next few slides. And of course, strengthening the systems, where we are trying to put district Maitri Cell, Udyog Seva Kendra, we are trying to have integrated dashboard for the district. We are already having annual investment summit, which we are going to continue. Sir, if you see the BCG matrix identifying the priority subsectors, so livestock and crop has been high growth, high share sectors for the district. And this is where we are going to work for the next 5 years. And also in the primary sector, agriculture, horticulture, animal husbandry, and sericulture. And in the secondary food processing, and solar and wind manufacturing, in renewable energy investment, which the district has seen quite an upsurge. And also in the tertiary, the tourism sector, which is a low-hanging fruit for us. Sir, when it comes to agriculture, the primary sector, so mainly we are targeting improving the productivity of the yield of especially soybean, sugarcane, and horticulture. For that, we are going to leverage farm field schools. We are setting up one farm field schools in every village so that agricultural extension activities, they reach up to the farmers and village, so that
all the new inventions, new technology, new high-yielding seed varieties will reach the farmers, and the feedback from the farmers will reach back to the district and the state government. Then we are going to set up soil testing labs in each of the taluka. And of course, AI-driven farming, which the state government has brought a state agricultural policy, that will be a main driver for improving the productivity. And also, when it comes to horticulture, so we already have around 1,200 farmers who have got the APEDA registration. So we are trying to equip around 5,000 farmers for next 5 years with organic passport, and also doubling the area under horticulture cultivation to almost 250 lakh hectares. Coming to irrigation, sir, just as Bhuneshwari ma'am said, we are also trying to build 5 lakh Jaltaras over a next period of 2 years. Already the district has, in the ongoing summer season, we have built 4,000 Jaltaras, and bringing around 1 lakh hectare under sprinkler and drip irrigation, and covering the irrigation through wells under MREGS, Dr. Babasaheb Ambedkar Swawalamban Yojana, and also natural farming, because to ensure sustainability of farming and the productivity. So we are setting up around 100 biological input centers, where through the biological input centers, we will be supplying organic pesticides, organic manure to the farmers, and also organic passport. Various certifications of countries like US, European countries, certification, we are going to assist the farmers in getting the organic passport. And also marketing and packaging support will be done through this natural farming initiative. And when it comes to secondary sector, manufacturing and MSMEs, Dharashav is known for kava production. We have around 240 metric ton of annual kava production, which we are planning to scale it up to 1,000 metric ton. And there is a good amount of milk production. So we are converting this traditional kava battis to solar operated battis, and then we are following cluster-based approach through by leveraging CMEGP, PGP, and the cluster scheme of incentives of DIC. Sir, and also tertiary sector, religious tourism, ecotourism, agrotourism, this is what we are focusing on. And so we have got the approval for Tuljapur Vikas Arakada, so which will be a main driver of tourism growth for the district. Sir, we would like to take a minute to mention about the tools of Mahastride. So Mahastride is pushing evidence-based planning. We are already doing it, sir. We are already inculcating the habit of using data and evidence in our district policy making. Sir, the first one is the district dashboard, where we have all the flagship schemes like MREGS, Jal Jeevan Mission, PMAY on the district dashboard, sir, for monitoring. Then, sir, we have a full-time geographical information officer who help us in planning the GIS-based planning and tools. Sir, when we have a PCI-based app, where the right side, top right slide, if you can see, that is the map of Dharashav. It contains all the roads till the village level road, all the MDR, ODR and village level road with the payment condition index of the road. So we are going to use this data to allocate the funds of District Planning Committee, Jana Suvidha, Nagari Suvidha, Tees Chopan, so that the infrastructure for agriculture, for tourism will be taken care. And also we are using open data collection toolkits like EpiCollect 5 for almost for day-to-day data collection purposes. So Smart Village tool, which has been developed by MRSEC, is being extensively used by the revenue officers to solve the farm road disputes. Sir, and also when it comes to another aspect of Mahastride, that is improving the government to business services. Sir, we are ensuring credit dispersal on a timely basis. We are trying to create 5,000 entrepreneurs through the form of CMEGP, EMEGP, PMEGP. Then we are ensuring that 1,000 crore bank loan will be dispersed to self-help groups over the next 5 years. Sir, when it comes to investment promotion, we have annual district investment summit. We are preparing a GIS-based land bank, and the technical textile park, mega food processing are also being pushed in Dharashav district. Sir, when it comes to coordination facilitation, we have a district coordination committee for wind and solar companies issue. We have developed a single window NOC clearance system for them, and there is a proposed district Maitri cell for enterprise facilitation.
Sir, these are few of the innovative approach in agriculture sector. Mainly, we have already done an MOU with IIT Bombay, who will help us, just like the experiment done in Baramati. It will be scaled up in Dharamshi also, sir. We will be spending farm field specific advisory to the farmers. And also, sir, we are trying to ensure that additional income revenue will be brought to the farmers through the form of carbon credit. So we are trying to promote biochar, that is biomass processing, and manure manufacturing, agroforestry, organic farming, such initiatives. Thank you very much, sir. धन्यवाद. यानंतर नाशिक विभाग, जिल्हा आहे जळगाव, सादरीकरण करतील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. नमस्कार सर. मी सर जळगाव जिल्ह्याच्या आराखडा आपल्या समोर सादरीकरण करण्याची परवानगी घेतो सर. सर, जळगाव जिल्ह्याचा अगर आपण विचार केला सर, 2000चा जो वर्ष होता त्यामध्ये जळगाव जिल्हा 4% ऑफ महाराष्ट्राची इकॉनॉमी होती सर. आज 1.6% झालेली आहे. तो आपला सर असा जिल्हा आहे ज्या ठिकाणी शेअर ऍक्च्युअली महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये कमी झाली आहे सर. परंतु जळगावकडे सगळे गोष्टी आहे जो एक फास्ट ग्रोईंग इकॉनॉमीसाठी आपल्याला गरज असते सर. सर, एकमेव जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी 6 राष्ट्रीय महामार्ग आहे, 10 मोठे रेल्वे लाईन आहे. आपण सर कुठल्याही ट्रेनमध्ये बसा, 40गाव टू जळगाव आपल्याला 130ची गतीमध्ये जावं लागतं सर. सर, आपल्याकडे वर्किंग एज पॉप्युलेशन अगर आपण पाहिला जळगावमध्ये सर्वात जास्त आहे, परंतु बेरोजगारांची सर नोंदणी परत जळगावमध्ये सर्वात जास्त आहे सर. कल्टिवेबल एरिया महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जळगावमध्ये आहे आणि मेजरली कॉटन कल्टिवेशनमध्ये आहे. स्मॉल मीडियम फार्मर्स आपल्याकडे जास्त आहे सर. MIDC सर आपल्याकडे इंडस्ट्रियल लँड बँक महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रामध्ये आहे. आता सर आपण D+ झोन मंजूर करून दिलेला आहे आणि त्यासोबत आपल्याकडे सर या इंडस्ट्रियल लँड बँकमध्ये जिरायतची दर लावलेली आहे सर, तर त्यामुळे रेट्स पण कमी झालेले आहे. तर सर जळगावच्या टार्गेट हे आहे की आपल्याला $25 बिलियन अर्थव्यवस्था करायची आहे. $25 बिलियन करण्यासाठी आज आपण ऑलरेडी 10 to 11 बिलियन रेंजमध्ये आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था डबल होणार, आपण पण डबल होण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासोबत आपला जो शेअर आहे ते आपण परत घेण्याचा प्रयत्न करतोय. इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन वाढलेलं आहे. GST सोबत प्रत्येक प्रकारचे टॅक्स कलेक्शन आपल्याकडे वाढलेलं आहे. तो जळगावमध्ये सर पोटेन्शियल नक्की आहे आणि जे आपण कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. सर, मी जो पुढच्या 1 वर्षाचा जो आपण प्लॅन या ठिकाणी मी सर सादर करतोय त्याच्यामध्ये पहिले जो आपला जो एक्झिस्टिंग जो काय प्रोजेक्ट्स आहे त्याला पूर्ण करून त्याला स्ट्रेंथन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सर. सर, आपल्याकडे बलिराजा योजनामध्ये सर आपण मंजूर करून दिलेला आहे. 8 प्रोजेक्ट जळगावमध्ये चालू आहे सर. अगर ते पूर्ण झाले तर 2,65,000 हेक्टर हे सिंचनाखाली येणार आहे. याच्यासाठी सर इरिगेशनच्या तापी महामंडळ खूप मेहनत घेत आहे. 100 कोटी रुपये केंद्र सरकारने बनाना क्लस्टरसाठी सर आता हाल म्हणजे मंजूर करून दिलेला आहे. 1 तालुका 1 क्रॉप, प्रत्येक क्रॉपसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, फूड प्रोसेसिंग डेव्हलप करण्यासाठी आपण 15 तालुक्यामध्ये 15 क्रॉपच्या या ठिकाणी केलं आणि याच्या मूल एम क्रॉप डायव्हर्सिफिकेशन पण आहे. सर, आपण टिश्यू कल्चरवर खूप लक्ष दिलेलं आहे आणि सर यावेळी केळीच्या लागवडमध्ये सर 5 कोटी टिश्यूज वापरण्यात आल्या. कुठल्याही बीज पासून आपण टिश्यूकडे खूप जातोय, त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी आपल्या यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न आहे सर. आणि सर एक और आहे डबल आयडेंटिटी क्रिएशन सर. प्रायमरी एग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी जो आपले पॅक्स आहे सर त्याचे डिजिटायझेशन आता आपण काही दिवस पूर्वी पूर्ण केलं. त्याला FPOचं स्वरूप देण्याचा सर आपल्याकडे प्रयत्न आहे. ते अगर झाला तर 8,000 FPO आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्ण होणार सर. सर, अलाइड एग्रीकल्चरमध्ये सर आपला जो एक मेजर प्रॉब्लेम येतो पॉवर अवेलेबिलिटी. RDSA सारख्या स्कीमच्या माध्यमातून 46 पॉवर स्टेशन सर आपण जळगावमध्ये मंजूर करून दिलेलं आहे. याच्या माध्यमातून आपल्याकडे जेवढे रिजनल प्लॅनमध्ये इंडस्ट्रियल झोन्स आयडेंटिफाय झाले त्या ठिकाणी 3 फेज पॉवर फॅक्टर 50 ठेवून आपल्याकडे पॉवर अवेलेबिलिटी होणार आहे. D+ झोन मी आपला उल्लेख केला सर. फॉरेस्ट राईट ऍक्टमध्ये 2,000 शेतकरी आहेत, त्याच्यापैकी 1,500 लोकांनी स्पाइस क्लस्टरमध्ये आले. स्पाइस क्लस्टर एक कॅश क्रॉप आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगला ग्रो करणार. रायपनिंग सेंटर्स आपण करतोय सर. एक सेक्टर ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोथ आहे सर ते आहे पेट फूड सर. पेट फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्याकडे गोटरी फिशरी या दोनोला कंबाईन करून आपण करू शकतो आणि 3,800 जो फार्म पॉइंट सर विशेषतः जामनेरमध्ये पूर्ण होत आहे त्या ठिकाणी सर आपण फिशरीज मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे सर. तर याला आपण लिंक करण्याचा प्रयत्न करतोय सर. जळगावमध्ये एक्सपोर्टची पोटेन्शियल असताना एक्सपोर्ट्स होत नाही क्योंकि आपल्याकडे सर्टिफिकेट्स उपलब्ध नाही. तो आपण सर डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या विभिन्न संस्थांच्या माध्यमातून पेस्टिसाइड रेसिड्यू फ्रीचे सर्टिफिकेट्स असेल, रिसायकलर सर्टिफिकेट असेल, या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय सर.
सर एक गोष्टी सर ज्याच्यासाठी मला आपली विनंती आहे सर, डिफेन्स पीएसयू लँड आपल्याकडे 1800 हेक्टर रेडीमेड अवेलेबल आहे सर भुसावळ वरणगावमध्ये. त्यांचे डिफेन्स सोबत त्याच्यावर सप्लाय नेटवर्क पण रेल्वे असेल, रोड असेल, सगळे फिक्स्ड आहे. त्या ठिकाणी 1800 हेक्टर अगर आपण ते डिफेन्स पीएसयू लिझिंग मध्ये घेतला तर एक मोठा प्रॉब्लेम सर आपल्याकडे सॉल्व्ह होईल आणि मोठ्या प्रमाणात आपल्याकडे डिफेन्स प्रोडक्शन पण सुरू करता येईल. सर सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठलेही असं क्षेत्र नसेल जो जळगाव सारखं आहे. याच्यामध्ये सर मी आपल्याला विनंती करतो सर, आपल्याकडे पॉवर लूम्स जो आहे, जो कपडेवर काम करतो सर, त्याला आपण सबसिडी देतो पॉवरमध्ये. परंतु अगर ते सेम पॉवर लूम प्लास्टिकची चटाई तयार करत असेल तर त्याला कुठलीही सबसिडी मिळत नाही. आणि मराठवाड्यामध्ये जसे पॉवर सबसिडी आहे वैसे खानदेशात मिळत नाही सर. तर याला अगर मंजुरी देण्यात आला तर याच्याबद्दल आपण चांगला काम करू शकतो. सर आपल्याकडे गोल्ड मॅन्युफॅक्चरिंगचा मोठा हब होता. ऑलमोस्ट 10,000 कामगार गोल्डवर काम करायचे. परंतु नवीन डिझाईन्स आणि नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध नसल्यामुळे आणि कुठलेही बुलियन मार्केट जळगावमध्ये उपलब्ध नसल्यामुळे सर ये आता जो डायमंड क्लस्टर या डायमंड बोर्स जो आपल्या सुरतला तयार झाला, मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग इथून सुरतकडे शिफ्ट झालेलं आहे सर. तर याच्यासाठी एक स्वीप एसीझेड जसे आयटी साठी असतो त्यासारखा एक एसीझेड अगर गोल्डसाठी आपण जळगावला केला तर याच्यामध्ये सर फायदा होईल. हे आपण सर काही प्रमाणात आपण प्रयत्न पण करतोय. आपल्याकडे सर 5 अर्बन ग्रोथ सेंटर्स आहे. त्या ठिकाणी नागरीकरण करण्यासाठी आणि विभिन्न प्रकारचे डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्याच्यासोबत सर डीपी प्लॅन याच्यासाठी तयार करतोय आणि विशेषतः सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी प्रयत्न करतोय. सर जळगावमध्ये मेडिकल कॉलेजेस जो आपण मंजूर केलाय त्या ठिकाणी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक आणि सगळे प्रकारचे एकच ठिकाणी आपण केलाय सर. एक चांगला हब त्या ठिकाणी तयार करता येईल. आपल्याकडे लॉजिस्टिकल मार्केट मोठ्या प्रमाणात वाढला सर. नॅशनल हायवे आणि भुसावळ सारखं जंक्शन असल्यामुळे त्याला सर आपण अगर एक ई मार्केटसाठी सर फुलफिलमेंट सेंटर असतो त्याच्यासाठी आपण स्वरूप देता आला. त्याच्यासाठी मी अमेझॉन आणि इतर कंपनीशी बोलतोय सर. आपल्या माध्यमातून एक एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल 2 मंजूर झालेले, त्या ठिकाणी अन्सिलरी सर्व्हिसेससाठी पण आपण प्रयत्न करतोय. सर आपल्याकडे डीपीडीसी मध्ये 3 विशेष प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले होते की डीपीडीसी मध्ये किती रक्कम ठेवले. 151 कोटी रुपये आपण ठेवले सर. त्याच्यामध्ये आपण जो विशेष रस्ते करायचे आहे सर, जो इंडस्ट्रियल ग्रेडचे रस्ते असतो 40 मेट्रिक टनचे, ते आपण रस्ते करतोय. इलेक्ट्रिकल डीपी ट्रान्सफॉर्मर्स घेतोय आणि पाणीची उपलब्धता या आरपी झोनमध्ये करून घेतोय. सर बहिणाबाई चौधरी जो कवित्री बहिणाबाई चौधरी आहे त्यांच्या नावावर बहिणा माठ आपण स्थापन करतोय. सर जळगाव जिल्ह्याला 1800 कोटी रुपये लाडकी बहीण योजनामध्ये मिळतोय सर. तो त्याची जो अर्थव्यवस्था आहे यासारखा आपण मॉल्स तयार करतो शहरी आणि ग्रामीण भागमध्ये आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी करण्याचे प्रयत्न आहे. 63,000 हेक्टर गैरान जमीन आपल्याकडे आहे. नेपियर ग्रासचे आपण प्लांटेशन घेतलंय सर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि याच्या माध्यमातून आता ग्रीन एनर्जीचे प्रोजेक्ट्स छोटे आणि मोठे दोनों जळगावकडे येऊन राहिले सर. सर दुसरा विषय होता की डीपीपीएमयू आपण एक युनिट स्थापन केलं आहे सर आपले वॉर रूम मधून इन्स्पायर होऊन. आज के डेटमध्ये सर 62 शासकीय आणि 7 प्रायव्हेट प्रोजेक्ट्स जवळपास 12,500 कोटी रुपयाच्या सर प्रोजेक्ट्स आपण मॉनिटरिंग करतोय. याच्यामध्ये मोठे मोठे प्लांट्स आहे, विप्रोची फॅक्टरी आहे इत्यादी आहे सर. त्याच्यामध्ये आज के डेटमध्ये 10,800 विषय आपण शोधले. त्याच्यामध्ये 7,500 विषय आपण सर मार्गे निघालेला आहे सर. जीआयएस लेअरिंग पण केलंय आणि गतिशक्ती पोर्टलचा पण आपण आणि मैत्री पोर्टलचा पण आपण वापर करतोय. सर तिसरा आणि शेवटचा विषय होता की सर टुरिझमसाठी आपण काय करू शकतो. सो सर टुरिझम विभागाच्या माध्यमातून 25 प्रकारचे जो टुरिझम स्पॉट आहेत त्याच्यासाठी आपण छोटे ऍडव्हर्टिजमेंट तयार करून घेतले सर. उत्तर महाराष्ट्राचा पहिला सफारी आपण सर सुरू करून घेतलेला आहे आणि सर त्याच्यासाठी प्रोजेक्ट टायगरचा प्रस्ताव पण सर राज्य सरकारकडून केंद्राला गेलेला आहे. टुरिझमचे एक स्वतंत्र वेबसाईट तयार केलं आहे आणि सर एक आपण धरण बांधलं होतं सर वाघूर धरण. त्याच्या मध्यमध्ये एक आयलंड या टापू निघाला. त्याच्यामध्ये एक पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून सर एक रिसॉर्ट तयार करण्यात आलेला आहे जो एक मेजर टुरिझम स्पॉट म्हणून डेव्हलप झालाय सर. सर या ठिकाणी सर मी बेसिकली सर आपण आपले पूर्ण प्रोजेक्टमध्ये विभिन्न प्रकारचे सनराईज सेक्टर्सवर लक्ष दिलेलं आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपण या जळगाव जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे जो महास्ट्राईड प्रोजेक्ट आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप फायदा होणार आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जळगाव परत जो एक इकॉनॉमिक पॉवर हाऊस होता ते आपण रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर कोकण विभाग जिल्हा आहे ठाणे सादरीकरण करतील जिल्हाधिकारी माननीय अशोक शिनगारे. Sir, good afternoon, sir. Honorable CM, sir.
Honorable Deputy CM Sir, August Dias, and senior colleagues and senior officers in the audience. Sir, I am Ashok Shingare, Collector Thane, presenting District Strategic Plan for the Thane districts. Sir, at the outset, I would like to submit before you is that presently Thane district has about $38 billion economy. We want it to bring it to, take it to $150 billion economy. So that equates about 15% share in the state's economy, sir. So that is a big, or one can say ambitious target, but I am certain and sure that we will achieve it, sir. This is regarding the statistics of the districts, as you know about it. Good social indicators, wonderful industrial infrastructure, and good physical infrastructure. It is there in the districts. Good connectivity, industrialized districts, and coastal access augments its importance, sir. So as it has been mentioned next, as it has been mentioned that we have to bring this economy, we have to take this to $150 billion, which equates to 10,50,000 crores economy of the districts. We have to grow from 7.2 CAGR to 21 CAGR. Presently, we are growing at 17.6 CAGR, sir. So it is a really achievable target, and we will certainly, achieve it. During this district strategic plan, sir, we have undertook a SWOT analysis and identified few sectors. Though primary sector is not our USP, service sector, or we call it a tertiary sector, it is our USP. So we have majorly focused on this service sector, sir. And another sector is manufacturing or the secondary sector, sir. So the growth rate we have to achieve in the primary sector, it is about 14%. In secondary sector, we will achieve at least 20%, and tertiary sector, minimum of 22%. That will average out to about 20.53%, which will take to the $10,50,000 economy, sir. Sir, in tertiary sector, as already mentioned, tertiary sector is our USP. So we want, and we have planned to take it to $99.40 billion from 30.52. That means it has to be tripled with respect to CAGR as well as actualization of the revenue for the district, sir. So to achieve this, we have planned major hospitality and logistics sector. As per the logistic policy of Government of Maharashtra, so there is one dedicated 500-acre logistic hub is planned in Bhiwandi. There is presence of large number of logistics parks in the Bhiwandi as well, and most of the MNCs in the world have presence in the Bhiwandi area. In that area, about 4 to 5 lakh people, though exact figure being in unorganized sector, exact figure is not available, but direct and indirect employment is being provided to about 5 lakh people in Bhiwandi or that around area through this logistic hub, sir. International Mega Logistic Park is scheduled at Navi Mumbai. Maha IT Hub Park, it has been sanctioned by Government of Maharashtra with the investment of 686 crores, sir. It is going to fuel the development through 10,000 startups, sir, and being close to the IIT Bombay, that will certainly take it to the next level, sir. Tourism development has enormous potential in the Thane district, sir. So we are planning Marshes Ghat Skywalk with the investment of 274 crores with the circuits, tourism circuits of Thidbi, Waterfalls, Mauligad, Godbandar, Durgadi, and this will be developed on an international basis, sir. Tourism development, Sagarmala scheme is there. If you ask me which is the single largest activity that is going to impact Thane district, that is the cluster development of the Thane, sir. It has been with an investment of more than 5,000 crore. It is planned on 1,649 hectares, sir.
through this, after 5 years, this scheme, we are going to develop 188,000 dwelling units, which will enormously spiral up the economy of the district. So the next is the secondary manufacturing sector. We have to grow from $10 billion to $38 billion, which also about 3 times increase in the CAGR, sir. So here in chemical industries, pharmaceutical industries, manufacturing, engineering, there is strong presence in the Thane district, sir. Sir, Ambarnath, Dombivli had some issues, but government has resolved that issue of deep sea disposal of the industrial effluent, and that is being, that is refueling the growth of industrial, particularly commercial and textile sector into Thane district, sir. Gems and Jewelry is another park that is being developed in Mahape with the investment of 50,000 crores, which is going to provide direct and indirect employment of 1 lakh people there and around. So with the help of assistance of Cornell University, industry department had set up a innovation center in Navi Mumbai, sir. Textile cluster development is also planned in Navi Mumbai, in Bhiwandi area. Leather park, land of 100 acres has already been granted, or it is in proposal to set up a leather park in Kharadi, sir. So with this, I will just enlist few of the growth centers or growth drivers of the Thane district. That will be the cluster development program, which will have a major development impact on the district development, which is being implemented in Kisan Nagar, Lokmanya Nagar, Kopri, Rabodi and Tekdi Banglo. Another thing is Samriddhi Mahamarg has been opened till the Amne, so that will certainly fuel up the pace of development, sir. There is Virar-Alibag multimodal corridor is scheduled. Mumbai-Nashik Express Highway 8 laning is about to be completed. Thane-Vadala Metro Line 4 is about to commence, sir. Metro Line 4A, yesterday only, sir, you have taken a meeting regarding that Metro 4A. And it has been extended to Kalyan and Ulhasnagar part as well, sir. Mumbai Metro Line 5, Thane to Bhiwandi. Thane Integral Ring Road project, which has been sanctioned by Honorable PM, sir, with the investment of 12,000 crores. MMRDA road projects are, a lot of road projects are there. I mean, for paucity of the time, I am not able to substantiate those things. DFCC, BKC bullet train project has been completed in the districts. One more regarding the water sustainability of the region. Kadu Dam is planned and that has been sanctioned, and that we are going to complete it in the near future, sir. Mahaurja project has been completed in the district. With these initiatives, I am sure that Thane district will achieve $150 billion. That means 10,50,000 crores in the state's economy, and it will contribute to the 15% share in the state economy, sir. Thank you, sir. धन्यवाद. यानंतर पुणे विभाग, जिल्हा आहे कोल्हापूर, सादरीकरण करतील जिल्हाधिकारी माननीय अमोल येडगे. Honorable CM sir, Honorable DCM sir, respected dignitaries on the dais. Sir, I am going to present the vision of Kolhapur district to achieve Viksit Maharashtra, that is $1 trillion economy. Sir, this is where right now Kolhapur is standing. Sir, our GDP is 1,23,996 crore, and our per capita income is 2,54,196, and more than 60% contribution of our economy is coming from service sector, sir. Sir, to achieve $1 trillion economy, sir, our vision is to have GDP of 3 lakh crore by 2029, to have per capita income of 6,75,000 lakh by 2029. For this, we need to have the growth of 18.10%. Sir, through the MEAC, BCG matrix and DLEC, sir, we have identified 12 subsectors for these 3 major sectors, sir. Sir, briefly, I will explain the initiative that we are planning in these 3 sectors, sir. For agri and allied sector, sir, we will be focusing majorly on increasing the crop productivity, promoting FPOs. We are having 3 major crops: rice, sugarcane, finger millet. We will be focusing to have more productivity as well as use of AI in sugarcane,
summer cropping and mixed cropping for finger millet and providing good market to finger millet, and through increasing the export of sugar, cashew nut, and jaggery and milk products, sir. We are having good cooperative base also, Varna and Gokul. We will be focusing on increasing their year-and-year production, sir. In industrial sector, sir, we are right now, our export through engineering and textile is more than 4,500 crores, sir. We are focusing on increasing this export every year by 25%. And then, sir, we are having 4 GI products: Kolhapuri chappal, jaggery, Ajra Ghansal rice, silver crafts at Hupari. We will be focusing more on the GI and to tap the potential from them for increasing up to 50% yearly increase in the economy contribution, sir. In service sector, sir, we will be majorly focusing on our tourism, sir: cultural tourism, adventure tourism, eco-tourism, wellness tourism, food tourism, and religious tourism, and rural tourism also, sir. And providing healthcare services, sir. We are having very good sport talent, sir. We will be, sir, महाराष्ट्राला जे 2 ऑलिम्पिकचे मेडल जे दिलेले आहेत ते सर कोल्हापूरने दिलेले आहे, sir. We will be trying to develop this sport facility, sir, and for this we will request some good infrastructure from state government also, sir. Sir, these are the some key initiatives right now in this first annual action plan, sir, we are working on. In agriculture and allied sector, through PMFME, we are focusing to increase agro producing industries, sir. For sugarcane, we have taken this drive of 125 metric ton per hectare sugarcane production. There we will be using AI with the help of sugar factories, sir. Then, sir, for livestock development, sir, we are aggressively focusing on sex sorted semen. And this year, sir, we will be targeting 75,000 cattle through sex sorted semen. And we are taking help of Gokul and other cooperative dairies in this, sir. And in finger millet, sir, as I explained, sir, we will be more focusing on market area, sir. In industry, sir, in last year, sir, we got approval for 2, and these 2 common facility centers are functional. Now 5 common facility centers are in pipeline, majorly in area of bamboo, then engineering products, rice sorting, grading, packaging also, sir. We are more focusing on CMEGP, and this year, sir, we had sanctioned 1,200 plus plus some investments, sir, through this, and we have provided 70 crore plus subsidy to these new manufacturing units, sir. In service sector, sir, as I explained, we are focusing on tourism. Then, sir, we are having Chitra Nagari. We are having very good, beautiful sites for film production that we are focusing on, sir. Then, sir, Kolhapur International Convention Center work we will start in coming months, sir. We are working on IT park, providing land to MIDC for IT park and attracting investment in IT park. Health infrastructure, sir, we are getting good general hospital, cancer hospital. In coming 5 years, we are focusing on health infrastructure, sir. And through Samruddha Shala Abhiyan, sir, we are focusing to improve the infrastructure of government school. And, sir, through MRDP projects, sir, for flood mitigation, all the projects DPR are in pipeline, sir. In next 2 years, we are focusing on implementation of this MRDP project and for flood mitigation, and through that saving of economy also, sir. Sir, you have approved the temple development plan, sir. Through temple development plan, sir, we are focusing that our tourist number will increase by more than 25% every year, sir, by this infrastructure, sir. Lastly, sir, we will be using Mahastride for this our ambitious target, sir. Through Mahastride, we will be having district strategic units. We will be using geospatial data for monitoring of the project. We will be government to business. For government to business, sir, you have given 150 days program also. In that also, sir, we are working on government process re-engineering, single window system, Maitri 2.0, then providing services on Aple Sarkar 2.0, then capacity building for all the stakeholders involved to achieve this target and all the government department, and on developing dashboard for data-driven decision making. Sir, for this finances will be required, and sir, as per our plan for agriculture, we need to have 38,000 plus crore GDP increase in GDP, sir. For industry, 68,000 crore plus
increase in GDP, and for service sector around 1,39,000 crore increase in GDP. For that, sir, we will be having convergence of all the government schemes, and we are having currently 45,000 annual credit plan of banking and all the other non-banking financial institutes, sir. We will be trying to tap all these investment, and for private area also, sir, be it in healthcare, education, sport, infrastructure, IT, we will be getting this private investment, sir, and majorly we will be focusing on tourism. Block tourism development plans we will be preparing, and tourism circuitous also we will be preparing, sir. Sir, we are hopeful that through the Mahastride we will be getting efficiency in implementation of our project. We will be getting focused approach for the implementation of the project, and through this we will be helping for the Viksit Maharashtra through our goal of 6,75,000 crore GDP, sir. Thank you, sir. धन्यवाद. जागतिक बँकेच्या समृद्धी कार्यक्रमाचे नेते माननीय मार्चिन पियाटकॉस्की या ठिकाणी उपस्थित आहे. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट मिस्टर मार्चिन पियाटकॉस्की टू शेअर हिज व्ह्यूज. Honorable Chief Minister, distinguished dignitaries, ladies and gentlemen, it is a great honor for me and for the World Bank to be here today to celebrate inauguration of a critical project, a project that we see as a breakthrough project for the state of Maharashtra to help achieve its vision of becoming an economic powerhouse of India and becoming a blueprint for the rest of the country on how to develop. This project is critical because it focuses on what is the most important part of the growth of any state. Its most important unit, the district unit, where all the growth starts, where all the growth is generated, where all the growth contributes and feeds into the vision and the economic success of the state as a whole. In this context, let me make 3 quick points. First, I want to express on behalf of the whole World Bank appreciation for the Honorable Chief Minister, for your strategic leadership, for your vision, and for your support for Mahastride project. We know that it would have not happened with you. We as the World Bank have worked with Maharashtra for decades now and with you for a number of years. And we acknowledge and we appreciate and we recognize your critical contribution to this day, to the inauguration of this important event and project. Second, I want to also thank Mitra, our partner, and particularly Mr. Pradesi, for being the key partner that has worked with us all along the way and who helped us bring us to where we are today at the inauguration. Again, it would be difficult to get it organized without you. I also want to thank the government of Maharashtra for having been supportive all along from the beginning. And last but not least, thank you to all the ladies and gentlemen and district collectors and their staff and all of you in districts, the growth leaders of the state, which we are hoping to support through this project by giving you additional ideas, additional capacity, additional manpower to implement the visions, the strategies that you have shown to us today. We also want to ensure that we help you get the evidence, the data that is critical for you to understand what is exactly happening in your district economy and how, through what kind of engagement, ideas, reforms, you can actually get to the targets that you have presented. But I think, and moving to the point number 2, as successful as these 2 days have been, and I have to say personally I've been very impressed with the quality of your ideas, your presentations, of your passion, of your competence. We just seen some of these examples a few minutes ago. But as important this inauguration is, I think the critical part will be moving to implementation. This is the hardest part. We have to move from the visions, the targets, the ideas, to actually translate them into reality. This is the hard part.
It's good to have ideas, but it's even more important to make them reality. So this is where also the project will help by making sure that we are able to monitor, evaluate whether this project is successful. And perhaps if Honorable Chief Minister agrees, it would be useful to perhaps organize this event every year, so we can celebrate the success as it happens every year and make sure that we all are incentivized to deliver results and to share early successes which I'm sure will happen. And finally, I want to acknowledge and share with you an important message. We as the World Bank are honored to be with you, but it's a proof that we are not a distant bank. We are just not a bank in Washington, D.C. We are not the World Bank in New Delhi. We are your bank, and we are here to be with you as you go through the next years of this project. Please stay in touch with us. We'll stay in touch with you. We have an amazing team here, led by Neha and Thomas and the rest of the team. Please stay in touch. We are there for you, if not 24/7, but for most of the week. It's Saturday evening anyway, and we are all here with you, which shows that we really care. Our success, or your success, will be our success, and we'll be with you along the way. So let me finish by, again, thanking Honorable Chief Minister, all our partners, Mitra, the government, all our friends, future friends and colleagues, and the growth leaders at the level of every district. We look forward to working with you, and let's get this work started. Thank you. थँक यू सर. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली मित्र ही संस्था राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक आणि कार्यात्मक दिशा देण्यासाठी कार्यरत असून या संस्थेचे माननीय प्रवीण परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी असून माननीय मुख्यमंत्र्यांचे ते मुख्य आर्थिक सल्लागारही आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी 2 दिवसीय परिषदेच्या फलिताविषयी साध्य झालेल्या हेतूसंदर्भात आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सर्व मान्यवर, आज सर गेल्या 1.5 दिवसापासून सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलं की त्यांचं पूर्ण कमिटमेंट आहे आपल्याला महाराष्ट्र विकसित करण्याच्या मागे. आणि सर आपली उपस्थिती आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची उपस्थिती दाखवते की पॉलिटिकल लीडरशिप पूर्णपणे आपले जिल्ह्यांच्या मागे आहे. तर सर याच्या मागे एक संस्कृतचा आपला घोषवाक्य आहे, समृद्धी जनपदात पारभयेत, म्हणजे प्रॉस्पेरिटी बिगिन्स इन द डिस्ट्रिक्ट्स. तर हा पहिल्यांदा असा आपला उपक्रम आहे की आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांना त्यांचा जीडीपीची मोजमाप करण्याचे टूल्स देत आहोत आणि त्याच्या आधारावर त्यांचं यश किंवा नाही त्याच्याबद्दलचा आपण विश्लेषण करतोय. सर काल आम्ही एक चर्चा केली की भारताची ब्युरोक्रेसी आणि चायनाची ब्युरोक्रेसीमध्ये एक खूप मोठा फरक आहे. गेल्या 40 ते 50 वर्षापासून चायनाच्या ब्युरोक्रेसीला जे उद्दिष्ट दिला जातो तो त्यांचे क्षेत्राचे जीडीपीची वाढ करण्याबद्दल, आणि तेवढंच नाही, फक्त इन्सेंटिव्ह नाही, परंतु त्यांचा स्वतःचा फ्युचर म्हणजे त्यांच्या मुलांचे जॉब्स किंवा त्याला जर पुढे जाऊन कुठलाही आर्थिक स्वतःचा विकास करायचा असेल तर जिनाई पद्धत असते की त्यांचेच रिजन जर त्यांनी वाढवलं तर तिथे त्यांना जॉब मिळू शकतो. तर हा एक पॅराडाईम शिफ्ट आहे की आतापर्यंत आपण जिल्हाधिकाऱ्यांना फक्त त्यांना शासनाकडून येणारे पैसे खर्च एफिशियंटली करणे त्याच्यावर करत होतो, पण पहिल्यांदा आपण असं उद्दिष्ट ठेवतोय सर्वांच्या समोर की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट मोबिलायझेशन महत्वाची आहे. त्याचं कारण सर आपण स्टॅटिस्टिकली बघितलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्राचं गव्हर्नमेंटचा बजेट जो खूप मोठा आहे त्याच्यातून फक्त 1.8% आपले जीडीपी मध्ये गुंतवणूक होते, परंतु खासगी गुंतवणूक 27% होते आणि त्याच्या आधारे आपल्या राज्याची वृद्धी होते. तर त्याला चालना देणे हे खूप महत्त्वाचं. सर आज म्हणून आम्ही उद्योग सचिव नंतर आपले टुरिझम सेक्रेटरी सर्व इथे उपस्थित होते आणि ते सगळे विभागांचे पॉलिसीचा वापर जिल्हाधिकारी पातळीवर कसं करावा आणि त्याचा कमिटमेंट सर आपण इथे बघितलं. एकच रिक्वेस्ट आहे सर, आपण मागे म्हटलं होतं की जीडीपीची एक क्लॉक
आपल्या मंत्रालयामध्ये व्हावी. म्हणजे आपण जसं बाकीच्या गोष्टींची मोजमाप करतो तर दरवर्षी किंवा दर 2 महिन्यांनी जीडीपी कसं वाढेल, तर त्याच्यासाठी हा जे कॉन्फरन्स आहे हा पुढच्या वर्षी जर आपण ठेवला तर आपण प्रत्येक जिल्ह्याचे मागे जे डॅशबोर्डवर किती जीडीपी मध्ये वाढ झाला, जे काय आज आता आपण बघितलं 17%, 18%, अँबिशन खूप मोठे आहेत, परंतु जेव्हा आपण त्याची मेजरमेंट करतो तर तेव्हा आपल्याला सत्य कळते आणि अजून जास्त करायला आपल्याला मिळू शकतो. सर, आज मी एवढंच बोलून आपले सर्व जिल्हाधिकारी आणि वर्ल्ड बँकच्या टीमला खूप खूप आय वॉन्ट टू थँक द वर्ल्ड बँक टीम फॉर बीइंग विथ अस ऑन द नॉलेज. इट्स ट्रूली सर, whenever the Department of Economic Affairs sanctions including this project, they don't ask what about finance. They say finance plus. So I used to not always believe there was finance plus, but this is the fun project where I know that we are bringing much more than the finance because of the data analytical and other tools. So thank you, sir. धन्यवाद परदेशी साहेब. अपर मुख्य सचिव महसूल माननीय राजेश कुमार आणि सर्व विभागीय आयुक्त यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता होईल. यापुढील सर्व सूत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहसचिव आशा पठाण यांच्याकडे सोपवते. या कार्यक्रमाला उपस्थित माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस सर, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय राज्यमंत्री श्री आशिषजी जयस्वाल, माननीय मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तसेच सीईओ मित्र माननीय श्री प्रवीण परदेशी, मंचावर उपस्थित मित्राचे सर्व सदस्य तसेच या सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर, महसूल विभागामार्फत क्षेत्रीय पातळीवर राबवण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिनांक 4 व 5 एप्रिल रोजी पुणे येथे महसूल विभागामार्फत सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य आहे आणि या कल्याणकारी राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील जर कामं आपण बघितली तर सगळ्यात जास्त संपर्क या सामान्य माणसाचा हा महसूल विभागाशी येतो. या सामान्य नागरिकांच्या गरजा समजून घेणे आणि त्यानुसार प्रशासकीय प्रक्रिया सुधारित करून शासन अधिकाधिक लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली याप्रमाणे 6 विषयवार समित्या आपण स्थापन केल्या होत्या. या 6 विषयवार समित्यांचा अहवाल माननीय मंत्री महसूल तसेच माननीय अप्पर मुख्य सचिव महसूल यांनी 26 जून रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सादर केलेला आहे. या अनुषंगाने या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण माननीय अप्पर मुख्य सचिव महसूल व समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचा सन्मान माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते या ठिकाणी करतो आहे. सर्वात अगोदर मी आमंत्रित करेल माननीय अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग श्री राजेश कुमार. माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की यांना शॉल आणि पेंटिंग देऊन त्यांचा सन्मान करावा. शॉलचं वैशिष्ट्य हे आहे की भंडारा जिल्ह्यातील टसर सिल्कची ही शॉल आम्ही त्याच्यासाठी सिलेक्ट केलेली आहे आणि गोंदिया जिल्ह्यातील हे गोंडी पेंटिंग आम्ही स्मृतिचिन्ह म्हणून माननीय अप्पर मुख्य सचिव यांना देतो आहे. यानंतर मी इथे आमंत्रित करते समिती क्रमांक 6च्या अध्यक्षा माननीय विभागीय आयुक्त नागपूर विभाग श्रीमती विजयालक्ष्मी बिद्री आणि त्यांच्यासोबतच मी इथे मंचावर आमंत्रित करते श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, श्री विपिन इटनकर जिल्हाधिकारी नागपूर, श्री अमोल एडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर, श्रीमती वानमथी सी जिल्हाधिकारी वर्धा, श्री विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर, श्री आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव, श्री सौरभ कटियार जिल्हाधिकारी मुंबई उपनगर, श्री राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड, श्री राजेश खवले अप्पर आयुक्त महसूल. माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की समिती क्रमांक 3च्या अध्यक्षा विभागीय आयुक्त नागपूर
यांचं व त्यांच्या समूचं इथे सन्मान चिन्ह आणि शॉल देऊन सत्कार करावा. या विषय समितीचा विषय होता उत्कृष्ट कार्यपद्धतीचे एकत्रीकरण करणे व त्या राज्यभर विस्तारक्षम करणे. यानंतर मी आमंत्रित करते समिती क्रमांक 6 चे अध्यक्ष विभागीय आयुक्त नाशिक विभाग आणि त्यांच्यासोबतच त्यांना जॉईन करतील श्री जलश शर्मा जिल्हाधिकारी नाशिक, श्री आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव, श्री मिताली सेठी जिल्हाधिकारी नंदुरबार, श्री पंकज आशिया जिल्हाधिकारी अहिल्यानगर. या समितीचा विषय होता महसूल विभागाच्या अस्तित्वात असलेल्या संरचनेचा अभ्यास करून त्यामध्ये सुधारणा करणे. यानंतर मंचावर आमंत्रित करते विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना. त्यांच्यासोबत येतील श्री अशोक शिंगारे जिल्हाधिकारी ठाणे, श्री राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड, श्री डॉक्टर किरण पाटील जिल्हाधिकारी बुलढाणा. या समितीला दिलेला विषय होता जिल्हा नियोजन समित्या परिणामकारक करणे. यानंतर मी आमंत्रित करते माननीय विभागीय आयुक्त पुणे श्री चंद्रकांत पुलकुंडवार आणि त्यांच्यासोबत येतील श्री जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी पुणे, श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा, श्री अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली, श्री कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर, श्री अमोल एडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर. यानंतर आपण सत्कार करूया माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांचा श्रीमती श्वेता सिंघल. त्यांच्यासोबत येतील श्री आशिष येरेकर जिल्हाधिकारी अमरावती, श्री अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला, श्री विकास मीना जिल्हाधिकारी यवतमाळ, डॉक्टर किरण पाटील जिल्हाधिकारी बुलढाणा आणि श्रीमती भुवनेश्वरी जिल्हाधिकारी वाशिम. यांचा विषय आहे विविध संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांचे कामकाजाकरिता की परफॉर्मन्स इंडिकेटर्स निश्चित करणे. यानंतर आमंत्रित करतो आहोत माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर श्री जितेंद्र पापळकर. त्यांच्यासोबत येतील श्री राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड, श्री अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला, डॉक्टर इंदुराणी जाखड जिल्हाधिकारी पालघर, श्री अविशांत पंडा जिल्हाधिकारी गडचिरोली, डॉक्टर पंकज आशिया जिल्हाधिकारी अहिल्यानगर आणि श्री रोहन घुगे सीओ ठाणे. या समितीचा विषय होता महसूल प्रशासनाच्या अध्यक्षतेखाली गठीत विविध समित्यांचा आढावा घेऊन सुसूत्रीकरण करणे. धन्यवाद महोदय. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं आणि पुढची सूत्रे मी श्रीमती कल्पना साठे यांच्याकडे देते. धन्यवाद मॅडम. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी
विशेषतः विदर्भ तसंच वन, वन्यजीव आणि खनिज क्षेत्रावर लक्ष केंद्र करून संयुक्तरित्या धोरणात्मक शिफारशी तयार करण्यासाठी मित्र आणि एमएडीसी यांच्यात सामंजस्य करार आता करण्यात येणार आहे. मित्रतर्फे माननीय अमन मित्तल आणि एमएडीसी तर्फे त्याचे अध्यक्ष अतुल शिरोडकर सामंजस्य कराराच्या प्रतींची देवाणघेवाण करतील. एमएडीसी मार्फत डेटा आधारित माहिती क्षेत्रीय आढावा धोरण मसुदा तयार करण्याची जबाबदारी पार पाडण्यात येणार आहे. तर मित्र संस्थेमार्फत धोरणात्मक मार्गदर्शन, प्रशासकीय पाठबळ आणि राज्य शासनाशी समन्वय साधण्याची जबाबदारी पार पाडण्यात येणार आहे. मित्र आणि एमएडीसी यांच्यामध्ये सामंजस्य करार होत आहे. मित्रच्या सर्व टीमला विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. या प्रसंगाची एक आठवण त्यांच्यासोबत राहावी म्हणून मित्रच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. या प्रसंगाची आठवण सर्वांच्या मनामध्ये राहीलच, परंतु ती फोटो स्वरूपात राहावी म्हणून हा एक फोटो मान्यवरांच्या सोबत काढण्यात येत आहे. मित्र ही संकल्पना केवळ नावापुरतीच नव्हे तर राज्याच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर खऱ्या अर्थाने मित्र ठरणारी आहे आणि त्याचेच हे सर्व प्रतिनिधी व्यासपीठावर आहेत. धन्यवाद. विकास आणि कल्याणकारी योजना यांचा सुयोग्य मेळ घालून अधिकाधिक लोकाभिमुख कारभार करण्यावर भर देणारे, राजकारणातील प्रदीर्घ अनुभव असलेले, स्वतःला कॉमन मॅन समजून रात्रंदिवस काम करणारे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. महास्ट्राईडच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, उपाध्यक्ष मित्रा राजेश क्षीरसागरजी, उपाध्यक्ष मित्रा राणा जगजित सिंग पाटील, सीओचे सर्वेसर्वा, आपल्या सीओ मित्राचे सर्वेसर्वा म्हणजे मित्र आणि सगळ्यांचेच मित्र आहेत ते, प्रवीण सिंग परदेशीजी, अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आणि आपले वर्ल्ड बँकेचे पण लोक आहेत. ऑल्सो आय वेलकम मार्सिन पियाटकोवस्की, थॉमस डॅनियल विट्स, नेहा गुप्ता and other dignitaries of World Bank to Maharashtra. सगळ्यांचं महाराष्ट्रामध्ये आणि नागपूरमध्ये स्वागत करतो. खरं म्हणजे आज महास्ट्राईड ऑपरेशन आज खरं म्हणजे सुरुवात कालच झाली आहे, बरोबर ना. कालपासून आपलं सेशन सुरू आहे आणि महाराष्ट्राचं इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपलं मित्र आणि त्याचप्रमाणे आपल्या नियोजन विभागाचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर इथे उपस्थित सभागृहात विभागीय आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, डीपीओ आहेत, सर्व अधिकारी आहेत आणि आता ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपलं सादरीकरण केलं, अतिशय त्यांच्या जिल्ह्यातली परिस्थिती उत्कृष्टपणे या ठिकाणी प्रेझेंटेशनमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो.
खरं म्हणजे आपण नेहमी जसं विचार करतो तशी ही टिपिकल सरकारी योजना नाही आहे. महास्ट्राईड म्हणजे एक विकासाच्या परिवर्तनाची एक चळवळ होऊ शकते अशा प्रकारचा हा महास्ट्राईड प्रोग्राम आहे. आणि महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारा हा एक मोठा विकासरथ होऊ शकतो. आणि म्हणून ही चळवळ आजपासून सुरू होते याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे आणि समाधानी आहे. खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देशाला महासत्ता करण्याचा निर्धार केलेला आहे. विकसित भारत 2047 हे त्यांचं मिशन आहे. आणि या देशाच्या विकासात महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा महाराष्ट्राला उचलायचा आहे. आणि महास्ट्राईड सारखे विकासरथ आपल्याला या ध्येयापर्यंत घेऊन जातील अशा प्रकारचं एक काम आपण अपेक्षित धरतोय. आणि आम्हाला विश्वास आहे की खऱ्या अर्थाने हे होऊ शकतं. आणि प्रवीण परदेशी यांचं कौतुक करायलाच पाहिजे. पूर्वी देखील देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री सचिवालयात ते होते आणि आता मित्रसारख्या राज्याला दिशा देणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून नव्या आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण कशी होईल यासाठी ते प्रयत्न करतायत. खरं म्हणजे मित्र जोडण्यामध्ये परदेशी प्रवीण आहेतच. त्यांनी अनेक मित्र जोडलेले आहेत. देशातलेच नाही, वर्ल्ड बँकेला पण त्यांनी मित्र बनवले. आणि म्हणून 3 वर्षापूर्वी मित्र संस्थेची स्थापना झाली त्यावेळी मला वाटतं मी मुख्यमंत्री होतो. काय मी मुख्यमंत्री होतो? नाही, आम्ही कधी वेगवेगळे समजलोच नाही ना. त्यामुळे तेही मुख्यमंत्री आज आहेत, आमची टीम तीच आहे. आणि टीम म्हणून काम करताना आमचा अजेंडा एकच आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर मित्रची स्थापना करण्यात आली. विकास फक्त राज्य शासनानेच करायचं असं नाही. मगाशी प्रवीणजींनी सांगितलं त्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर आणि नॉन गव्हर्नमेंट सेक्टरलाही सोबत घेणं हा मित्राचा मुख्य उद्देश आहे. गेल्या वर्षी कॅबिनेट मीटिंगमध्ये महास्ट्राईडचा प्रस्ताव आला होता. जागतिक बँक विविध विकास योजनांसाठी मदत करते, कर्ज देते, तशा स्वरूपाची ती आणखी एक योजना आहे असं पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं होतं. पण हा फक्त काही 2200 कोटीचा प्रोजेक्ट नाही आहे. या योजनेचा आपण जर डिटेल अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने आकड्याला महत्व नाही. जागतिक बँक त्यामध्ये 2000 कोटी 180 बिलियन डॉलर टाकती आहे. पण शासन टाकेल, पण आकड्याला याच्यात मध्ये महत्व नाही. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही प्रोजेक्ट्समधून या होणार आहे आणि ती आहे नव्या महाराष्ट्राची उभारणी. हे महत्वाचं आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जेव्हा आमची दुसरी इनिंग सुरू झाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी 100 दिवसाचा कृती आराखडा सुरू केला आणि चांगले रिझल्ट आले त्याच्यामध्ये. आणि अनेक जिल्हाधिकारी सीओ यांनी चांगलं काम केलं. पुन्हा आपण 150 दिवसाचा कृती आराखडा या ठिकाणी सुरू केलाय. हे काम काय 100 आणि 150 दिवसाचं नाही, ही कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. शेवटी आपल्याला सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी सरकार म्हणून न्याय द्यायचा आहे. त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचे आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आकड्यांना महत्व नाही, एंड रिझल्टला महत्व आहे. रिझल्ट काय? आणि या ऑपरेशनमुळे मागास जिल्ह्यामध्ये अचूक डेटावर आधारित धोरणे आम्हाला आखता येतील.
ईज ऑफ डुईंग बिझनेसचं उद्दिष्ट देखील गाठता येईल. 1.5 कोटी नव्या नोकऱ्यांचं उद्दिष्टही आपल्याला गाठायचं आहे. टुरिझम, महिलांचं सक्षमीकरण, व्यवसाय, स्किल डेव्हलपमेंटला चालना मिळेल. स्थानिक तरुणाईला संधी देण्याचं उद्दिष्टही साध्य होईल. आणि महास्ट्राईड ही एक प्रशासकीय योजना नसून ती सर्वसामान्यांच्या आयुष्याला स्पर्श करणारी, त्याला आकार देणारी योजना ठरेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. खरं म्हणजे केवळ महानगरांचा विकास म्हणजे राज्याचा सर्वांगीण विकास नाही. जिल्हा, तालुका हे विकासाचं केंद्रबिंदू झालं पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थाने महास्ट्राईडचा तोच उद्देश आहे. आणि आज महाराष्ट्राचा सस्टेनेबल विकास व्हायला हवा तर खऱ्या अर्थाने आपण या महास्ट्राईडला पुढे नेलं पाहिजे. गेल्या 3 वर्षात या विकासाला वेग आलेला आहे. त्या वेगाला महास्ट्राईडचं आणखी एक इंजिन लागलं असं म्हणू का? कारण डबल इंजिन आहे. आणि आपले प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सगळेच चांगलं काम करतात. त्यांच्या मदतीला आता महास्ट्राईड ऑपरेशन येणार आहे. ही एक प्रकारे आपली कॅपॅसिटी बिल्डिंग आहे. आपल्या जिल्ह्यांना सक्षम, संलग्न आणि उत्तरदायी बनवणारी ही यंत्रणा साबित होऊ शकते. आणि यातून जिल्हा स्तरावर प्रशासकीय यंत्रणांचे सक्षमीकरण तर होईल. सर्व सरकारी सेवा डिजिटल आणि रिस्पॉन्सिबलही होतील. त्यातून गावांच्या, तालुक्यांच्या, जिल्ह्यांच्या विकासाला देखील चालना मिळेल. प्रशासकीय सुधारणा झाल्यानंतर विकासाची गंगा नक्कीच अवतरेल. स्थानिक उद्योग, रोजगार वाढतील. आर्थिक असमानता जी आहे ती कमी होईल. कारण काही जिल्हे आपले थोडे मागे आहेत, त्या महास्ट्राईडमुळे एका लेवलला येतील, मेनस्ट्रीमला येतील. आणि रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधा ग्रामीण भागात देखील पोहोचल्यास त्यांचे जीवनमान उंचावेल, सुधारेल. गावामधली स्थलांतर थांबतील. तिथल्या तिथे त्याला रोजगार मिळाला तर कशाला तो शहरामध्ये जाईल. आणि सामाजिक समताही वाढेल. हा विकास ही महाराष्ट्राच्या समृद्धीची खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली ठरेल. तीच किल्ली महास्ट्राईडने व्हावे अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. म्हणजे गुरुकिल्ली. तिजोरीची तिकडे आहे, तिकडे बाजूला बसलेले आहे. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा सक्षम असलाच पाहिजे हाच विचार आपल्या सरकारचा आहे. गेल्या 11 वर्षामध्ये संपूर्ण देशात विकासाचा वेग प्रचंड वाढला आहे. आणि म्हणून गेल्या 11 वर्षाचं आपण केंद्र सरकारचं जर पाहिलं, किंबहुना जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते 2014 ते 19, त्यावेळेस आपण पाहिलं की अनेक योजना आपण सुरू केल्या ज्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणाऱ्या. परंतु नंतर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्या योजना बंद झाल्या. दुर्दैवाने मी काय आज कुठे काय त्याच्यावर राजकीय भाष्य करत नाही. परंतु पुन्हा मग आपलं महायुतीचं सरकार आलं. मी आणि आमची टीम काम करू लागलो तेव्हा त्या पुन्हा योजना सुरू केल्या. शेवटी कुणी सुरू केल्या यापेक्षा त्या जनतेसाठी सुरू केल्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या सुरू ठेवल्या पाहिजे. आणि म्हणून यामध्ये राजकीय नेते असो किंवा अधिकारी, समय के साथ तो चलना ही पडता है. आणि टार्गेट ठेवूनच आपल्याला काम केलं पाहिजे, तरच टार्गेट अचीव करू शकतो. जो काही गोल असेल तो आपण अचीव करू शकतो. आणि म्हणून त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर, स्किल डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. आणि काही वर्षापासून प्रशासनात आपण आयटीचा वापर करतोय. पूर्वी आपण फक्त कम्प्युटरायझेशन म्हणायचो. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा शब्द आला. त्यानंतर डिजिटलायझेशन हा शब्द आला. आता AI आला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला. आणि त्याचा जमाना आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आपल्याला व्यवस्थेबरोबर आणि जमान्याबरोबर, स्पर्धेबरोबर चाललंच पाहिजे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आठवण करतो, मी जेव्हा आपलं फायलिंग सिस्टीम आपण मुख्यमंत्री असताना सुरू केली, केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने येणाऱ्या फायलीच आम्ही स्वीकारायला सुरुवात केली. कारण मग ट्रान्सपरन्सी असेल, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतील.
आणि मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापाशी मध्यवर्ती केंद्र त्याचं सुरू केलं. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे पत्र, निवेदन, डाक स्वीकारून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मंत्रालयातल्या विभागांना पाठवण्यात येतात. आता मुख्यमंत्री देवेंद्रजींनी ही यंत्रणा आणखी विकसित केलेली आहे आणि त्याचा फायदा या महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की होईल. आणि म्हणून देशाच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्र ठामपणे आघाडीवर उभा आहे. आता आपलं टार्गेट एकच आहे, एकच म्हणजे $1 ट्रिलियन. परंतु नीती आयोगाने सांगितलं, मगाशी आपली चर्चा आली, नीती आयोग म्हणाला की फक्त मुंबई आणि MMR मध्येच 1 ट्रिलियन नाही, $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र तर वेगळाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आहे, गुड कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे. त्याच्यामुळे नक्की आपला गोल आपण गाठू शकतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे फक्त मंत्रालय पातळीवर होणार नाही, तर जिल्ह्यामध्येही आपल्याला नेतृत्व उभं राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण हे राबवलं पाहिजे. प्रत्येक जिल्हा हे आता केवळ प्रशासनाचं युनिट नाही, तर तो राज्याचा प्रगतीचा इंजिन बनला पाहिजे. आणि जिल्ह्यामधली ताकद आपल्याला समोर दिसते आहे, किती पोटेन्शियल आहे, आणि तीच आता धोरणामध्ये उतरवण्याची आता वेळ आली आहे. आपल्याला महास्ट्राईड ही योजना जिल्ह्यापासून वर मंत्रालयात जाणारी योजना करावी लागेल. राज्याच्या प्रशिक्षण संस्थाद्वारे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्किल डेव्हलपमेंट आपण करतोय. आता डेटा सायंटिस्ट, GIS एक्सपर्ट यांचं तांत्रिक सहकार्य देखील प्रवीणजी घेतीलच. प्रत्येक जिल्ह्याचं एक अतिशय डायनामिक असं डॅशबोर्ड असेल. या अभियानात सर्व अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी आणि जनतेने पुढाकार घेतल्यास महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समर्थ राज्य होईल, हे आपण या ठिकाणी नक्कीच हे केलं पाहिजे. खरं म्हणजे एखादा रोप मातीत रुजतं आणि पुढे त्याचा महावृक्ष होतो, वटवृक्ष होतो. जिल्हा तालुका पातळीवर मित्राची मुळं जर रूट्स खोलवर रुजली तर विकासाचा महावृक्ष काही वर्षांनी आपल्याला प्रत्यक्षात दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून राज्याच्या विकासात प्रादेशिक समानता आणण्याच्या दृष्टीने मित्र महत्वाची भूमिका पार पाडेल, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि त्यांनी जो आता मित्र वर्ल्ड बँकेशी देखील मैत्री चांगली केलेली आहे. आणि म्हणून आय ॲप्रिशिएट द वर्क ऑफ वर्ल्ड बँक in supporting Maharashtra's development, particularly in promoting balanced growth across its district. I also express my gratitude towards World Bank for providing assistance in various projects. त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे आपण, कारण ते अनेक प्रकल्पांमध्ये आता महास्ट्राईडमध्ये पण आहेत. यापूर्वी देखील त्यांनी अनेक प्रकल्पांना आपल्याला सहकार्य केलेलं आहे. जाता जाता एवढंच सांगतो, बहुत देर हुई देर, अब विकास चाहिए. बहुत हुई देर, अब विकास चाहिए. विकास के लिए प्रयास का इत्र चाहिए. ऐसे इत्र की तलाश करने वाला एक सच्चा मित्र चाहिए. मित्राच्या रोपट्याचाही वटवृक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. अमंत्रम अक्षरं नास्ति, नास्ति मूलम न औषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. याचा अर्थ असं कोणतंही अक्षर नाही ज्यातून मंत्र निर्माण होऊ शकत नाही, अशी कोणतीही वनस्पती नाही ज्यातून औषधी गुण निर्माण होऊ शकत नाही, असा कोणताही पुरुष नाही ज्याच्यामध्ये योग्यता निर्माण होऊ शकत नाही. पण हे सर्व होण्यासाठी, करण्यासाठी एक योजक लागतो, एक मार्गदर्शक लागतो. आणि हे मार्गदर्शकाचं काम, योजकाचं काम, राज्याला एक नवी दिशा देण्याचं काम केले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. महाराष्ट्राला विकासाचा नवा अध्याय देणारे, तरुणांचे प्रेरणास्थान, राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी सुशासनातून समृद्धी यावर भर देणारे, दूरदृष्टी असलेले कणखर नेते अशी ओळख असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं.
महास्ट्राईडच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आमचे सहकारी श्री आशिष जयस्वालजी, श्री राजेश क्षीरसागरजी, श्री राणा जगजितसिंह पाटीलजी, मित्रचे सीईओ श्री प्रवीणसिंह परदेशीजी, त्याचप्रमाणे वर्ल्ड बँकचे मार्सिन पियाटकोस्टवी, श्री राजेश कुमार मीणा, श्री राजगोपाल देवरा, या ठिकाणी उपस्थित वर्ल्ड बँकेची संपूर्ण टीम, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, आपल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचे डायरेक्टर श्री भीमराव मैत्री आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण महास्ट्राईडचं औपचारिक उद्घाटन केलंय. तशी या प्रकल्पाची सुरुवात यापूर्वीच आपण केली होती आणि कालपासनं याचं एक प्रशिक्षण देखील आपण या ठिकाणी घेतलं आणि आज औपचारिक याचं उद्घाटन आपण केलंय. मुळातच आपला प्रयत्न आहे की सरकार ही एक संस्था आहे, ती एक इन्स्टिट्यूशन आहे आणि त्या इन्स्टिट्यूशनची जी कॅपॅसिटी आहे ही जर आपण वृद्धिंगत केली, ती जर आपण बिल्ड करत गेलो तर एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन करण्याची क्षमता ही या इन्स्टिट्यूशनमध्ये आहे. आणि म्हणूनच आपला 100 दिवसाचा कार्यक्रम असेल, आपला 150 दिवसाचा कार्यक्रम असेल, मित्रची स्थापना असेल, या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे सरकारला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करणं आणि या इन्स्टिट्यूशनची क्षमता वृद्धी करणं, जेणेकरून ही इन्स्टिट्यूशन एका ऑटो पायलट मोडवर चालली पाहिजे आणि काही त्याची मूल्य ही अशी तयार झाली पाहिजेत की व्यक्ती कोणी असो त्या मूल्यानुरूप ही संस्था चालत राहिली पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा आपण संस्था बिल्ड करतो त्याच वेळी आपण जे आपलं विकासाचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट निश्चितपणे पार करू शकतो. आणि म्हणूनच आज आपण महास्ट्राईड सारखा प्रकल्प हाती घेतला. आपली क्षमता काय आहे बघा, साधारणपणे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 2013-14 पर्यंत आपला जो जीएसडीपी होता तो 15 लाख कोटीपर्यंत पोहोचला. 2013-14 पासून तो 2019-20 पर्यंत 29 लाख कोटीवर पोहोचला आणि गेल्या 5 वर्षामध्ये तो 45 लाख कोटीवर पोहोचला. म्हणजे आपण एक विचार केला तर 13-14 पर्यंत 15 लाख कोटीवर असलेला आपला जीएसडीपी केवळ 10 वर्षामध्ये 30 लाख कोटी रुपयांनी वाढून 45 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचला. याचा अर्थ आपली क्षमता किती मोठी आहे. पण ही क्षमता जरी मोठी असली आणि जीएसडीपी मध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात ही वाढ जरी केली असली तरी देखील ज्यावेळी आपण त्याचा मायक्रो अनालिसिस करतो त्यावेळी असं लक्षात येतं की केवळ 7 जिल्हे 50% जीएसडीपी तयार करतात. आणि मग 7 जिल्ह्यातनं जर 50% जीएसडीपी तयार होत असेल तर आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी जी करायची आहे ती करायची असेल तर इतर सगळे जिल्हे त्यांच्यामध्ये पोटेन्शियल नाही आहे का? पोटेन्शियल निश्चित आहे. पण ते पोटेन्शियल हार्नेस करायचं, ते पोटेन्शियल वापरायचं आणि त्यानुसार ते सगळे जिल्हे जर आपला जीएसडीपीतलं कॉन्ट्रीब्युशन वाढवू शकले तर किती वेगाने आपण जीएसडीपी वाढवू शकू हा विचार आपल्या सगळ्यांना करायचा आहे. आणि मगाशी
जिल्हाधिकारी जळगाव यांनी ज्यावेळेस आपल्यासमोर प्रेझेंटेशन केलं त्यावेळी त्यांचं प्रेझेंटेशन महत्वाचं काय तर 2000 सालापर्यंत जळगाव जिल्ह्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेत 4% वाटा होता. तो 2025 साली किंवा 24 साली 4%वरनं 1.5% आला. याचा अर्थ त्यांची अर्थव्यवस्था कमी झाली का? नाही. राज्याची वाढत गेली आणि राज्याची वाढत असताना त्यांच्या अर्थव्यवस्थेने स्टॅग्नन्सी बघितली किंवा त्या प्रमाणात वाढ झाली नाही आणि म्हणून राज्याच्या जीएसडीपी ज्यावेळेस वाढत गेला त्यावेळी तेही जर सोबत वाढत गेले असते तर कदाचित राज्याच्या जीएसडीपीत त्यांचा वाटा देखील तेवढा राहिला असता आणि आपला जीएसडीपी देखील वाढला असता. आणि म्हणून आता त्यांनी हा प्रयत्न करायचं ठरवलाय की 1%वरनं 1.5%वरनं 2.5% आपल्याला जायचं आहे. मला असं वाटतं की महास्ट्राईडचा प्रयत्न हाच आहे की जिल्ह्याला युनिट मानून केवळ राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये 5-7 जिल्ह्यांच्या आधारावर महाराष्ट्र देशातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था करायचं नाहीये तर देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होत असताना प्रत्येक जिल्ह्याचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ते वाढीव कॉन्ट्रीब्युशन आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. कारण आता आपल्या समोरचं पुढचं आव्हान काय आहे? पुढचं आव्हान हे आहे की आपल्याला साधारण 5 वर्षामध्ये येत्या 5 वर्षामध्ये आपला जीएसडीपी 35 लाख कोटी रुपयांनी वाढवायचा आहे. $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाण्याकरता 35 लाख कोटी रुपये. आता हे शक्य आहे का? सहज शक्य आहे. जर 5 वर्षात तुम्ही दुप्पट करू शकता, तुम्ही 15 लाखाहून 29 लाख आणि 29 लाखाहून 45 लाख जर जाऊ शकता म्हणजे कोविडचे 2 वर्ष पकडून देखील तर मला असं वाटतं की हे सहज शक्य आहे. आणि म्हणून आपण टॉप डाऊन अप्रोचपेक्षा प्रत्येक युनिटला एक स्वतंत्र युनिट पकडून एक स्वतंत्र कॉन्ट्रीब्युटर इन द जीएसडीपी ऑफ द स्टेट अशा प्रकारे त्याचा विचार करण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि म्हणून पहिल्यांदा तर आपण डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन्स तयार केले. प्रत्येक आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काहीतरी युनिक आहे. यावर लर्निंग्स आर सेम बट वी आर युनिक. आपल्या कार्यपद्धतीतनं आपले लर्निंग्स, आपले फेलियर्स, आपले सक्सेसेस हे सारखे आहेत. पण आपली शक्ती, आपली बलस्थानं ही मात्र प्रत्येक जिल्ह्यातली वेगवेगळी आहे. ती बलस्थानं समजून घेणं आणि त्या बलस्थाना अनुरूप आपल्याला कशावर जोर दिला पाहिजे की ज्यातनं आपण ग्रोथ करू शकू, ज्यातनं आपण रोजगार निर्मिती करू शकू, ज्यातनं आपण अधिकाधिक लोकांपर्यंत विकास पोचवू शकू, या दृष्टीनं हे डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन्स अत्यंत महत्वाचे आहेत. या प्लॅन्सने आपल्याला आपली क्षमता देखील सांगितलेली आहे, आपली मर्यादा देखील समजावून दिलेली आहे आणि या क्षमतेचा उत्तम वापर कसा करता येईल या संदर्भात देखील आपल्याला एक योजना तयार करण्याकरता एक संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि म्हणून हा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन जो आहे हा प्लॅन केवळ प्लॅन राहू नये. मगाशी श्री मार्सेन यांनी जे सांगितलं की इट इज व्हेरी इझी टू क्रिएट अ प्लॅन बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक दॅट प्लॅन इन टू ॲक्शन. आणि मला असं वाटतं की वी हॅव डन 25% जॉब बाय क्रिएटिंग very workable plans, very good plans. But the 75% of our work lies in actually acting on those plans and transforming those plans into real action, into reality. त्यामुळे महास्ट्राईडचं कामच हे आहे की तुम्हाला ती कॅपेबिलिटी तयार करून देणं, तुम्हाला हा तुमचा तयार केलेला प्लॅन जो आहे हा इम्प्लिमेंटेबल करण्याकरता मॅनपॉवर, टेक्नॉलॉजी, डेटा असा सगळ्या प्रकारचा सपोर्ट हा तुम्हाला करणं की ज्यातनं
आपण जे काही ठरवलेलं आहे ते या ठिकाणी पूर्ण करू शकू. आज आपल्याला कल्पना आहे की रिसोर्सेसची आपल्याकडे कमतरता नाहीये. ऑल्दो वी आर अ डेव्हलपिंग इकॉनॉमी, पण आपण कुठल्याही जिल्ह्याच्या रिसोर्सेसचा विचार केला, तिथली जिल्हा योजना असेल, राज्य योजनेत येणारा पैसा असेल, याची कमतरता नाही आहे. ही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की शेवटचा मार्चचा महिना डीपीडीसीतले पैसे कसे तरी खर्च करून टाका, अशी अवस्था अनेक वेळा आपल्यावर येते की नाहीतर पुढच्या वर्षी मिळणार नाही. त्यामुळे रिसोर्सेसची कमतरता नाहीये, पण रिसोर्सेस नीट डिप्लॉय आपण करू शकतोय का, त्याच्या डिप्लॉयमेंट करता योग्य डेटा ड्रिव्हन अशा प्रकारचे डिसिजन्स आपण करू शकतोय का, वेदर इट इज सपोर्टिंग अवर स्ट्रॅटेजिक प्लॅन, आम्ही तयार केलेल्या स्ट्रॅटेजिक प्लॅन अनुरूप आमची इन्व्हेस्टमेंट आहे का, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून महास्ट्राईडच्या माध्यमातून तशा प्रकारचा डेटा आपल्याला उपलब्ध होणार आहे. आज खरं म्हणजे प्रवीण परदेशीजी नेहमी सांगतात की आपण स्टेट लेवलचा जीएसडीपी आपला करेक्ट आहे, पण जिल्हा लेवलला आजही आपण जो जीएसडीपी या ठिकाणी मोजतो तो काही 100% करेक्ट नाही आहे. तो अनेक प्रकारचे थंब रूल वापरून या ठिकाणी आपण तयार करत असतो. पण आता ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी, ज्या प्रकारचा डेटा आणि त्या डेटाचं अनालिसिस करण्याचे टूल्स आपल्याला महास्ट्राईडच्या माध्यमातून मिळणार आहे, आपल्याला हळूहळू आपला एक्झॅक्ट आपलं कॉन्ट्रीब्युशन इन जीएसडीपी हे मोजता येणार आहे. आणि त्याचसोबत आपल्याला कशा प्रकारे ते वाढताय किंवा वाढवता येत आहे किंवा आपण वाढवू शकतोय हे देखील त्या ठिकाणी समजणार आहे. आणि म्हणून प्रवीण परदेशींनी खूप चांगली भूमिका एक मांडलेली आहे की एक क्लॉक आपल्याला तयार केलं पाहिजे. निश्चितपणे आपल्या मंत्रालयामध्ये आपण एक जीडीपीचं क्लॉक हे त्या ठिकाणी लावणार आहोत, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्याला हे समजलं पाहिजे की त्यांना कुठे जायचं आहे आणि ते कुठे पोचले आहेत. जोपर्यंत अकाउंटेबिलिटी नसते तोपर्यंत मला असं वाटतं की काम करण्याकरता एक जे मोटिवेशन लागतं ते मोटिवेशन देखील मिळत नाही. आता आज बघा, आपण आपल्या सगळ्या विभागीय आयुक्तांचा या ठिकाणी सत्कार केला. खरं म्हणजे विभागीय आपल्या महसूल परिषदेमध्ये 6 विभागीय आयुक्तांना वेगवेगळे विषय आपण दिले होते की ज्या विषयांवर त्यांना काम करायचं होतं. कोणाला इज ऑफ लिव्हिंगवर काम करायचं होतं, कोणाला या ठिकाणी आपले जे डीपीसीचे जो निधी आहे त्याचं बेटर युटिलायझेशन कसं करता येईल त्याच्यावर करायचं होतं, कोणाला अगदी आपले जे काही विविध महसुली अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं काम हे कशा प्रकारे त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यांचे मॅन्युअल तयार करायचे होते. असं वेगवेगळं काम आपण दिलं होतं आणि त्याकरता एक कालावधी दिला होता. पण आपली क्षमता किती चांगली आहे की शेकडो पानांचे रिपोर्ट्स हे वेळेच्या आत आमच्या 6 टीम्सने या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी दिले. आणि म्हणून मी आपले राजेश कुमार मीणाजी या विभागाचे जे अप्पर मुख्य सचिव आहेत आणि सगळे विभागीय आयुक्त आणि त्यांच्या सोबत काम करणारे सर्व जिल्हाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. पण यातनं एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की वी डोंट नीड कन्सल्टंट्स. आय एम नॉट अगेन्स्ट कन्सल्टंट्स, वी रिक्वायर कन्सल्टंट्स, but in certain areas we are better than consultants because day in and day out we deal with the issues. त्यामुळे त्याचं जे जमिनीवरचं ज्ञान आपल्याला आहे ते कदाचित दुसऱ्या व्यक्तीला नाही आहे. म्हणून मी ज्यावेळेस आपण 150 दिवसाचा प्रोग्राम तयार केला आणि आपण विकसित महाराष्ट्र 2047चा रिपोर्ट तयार करतोय त्यावेळेस मी सगळ्यांना सांगितलं की कन्सल्टंट्स आहेत, पण कन्सल्टंट्स आर देअर टू पुट युअर आयडियाज टुगेदर. आयडिया तुमच्या आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे की आपण काय करू शकतो, तुम्हाला माहिती आहे की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. यू कॅन व्हिज्युअलाइज, कारण रोज जे काम करतात त्यांना ते व्हिज्युअलायझेशन असतं, ते चित्र त्यांच्या डोळ्यासमोर येतं, त्यांना हे समजू शकतं की आपण कुठे आहोत आणि कुठे जाणं शक्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी क्षमता आपली आहे ही क्षमता आपल्याला कशा प्रकारे
त्या ठिकाणी संघटित करता येईल, ही क्षमता कशा प्रकारे आपल्याला समाजाच्या उपयोगाकरता वापरता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण हा जो एक नवीन अप्रोच आता सुरू केलेला आहे, जिल्ह्याला खऱ्या अर्थानं एक युनिट मानून, आणि एक प्रकारे तुम्ही हा विचार करा की त्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचे सीईओ तुम्ही आहात आणि त्याच्या वेगवेगळ्या डिव्हिजन्स तुम्हाला चालवायच्या आहेत. काही सोशल सेक्टरच्या डिव्हिजन्स आहेत, काही इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरच्या डिव्हिजन्स आहेत, काही हेल्थ केअरच्या डिव्हिजन्स आहेत. आणि या सगळ्या डिव्हिजन ज्या आहेत याला प्रोग्रेसिव्ह पद्धतीनं जे काही बेंचमार्क ठरवलेले आहेत त्या बेंचमार्क पर्यंत आपल्याला न्यायचं आहे. अशा प्रकारचा विचार करून आपल्या रिसोर्सेसचं डिप्लॉयमेंट आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात खासगी गुंतवणूक, त्याचं चॅनलायझेशन. आज आपण पाहतो की अनेक वेळा मोठ्या प्रमाणात खासगी गुंतवणूकदार हे काम करतात पण त्यांना त्रास खूप होतो. ही आपली जबाबदारी आहे की त्यांचा एक्सपिरियन्स हॅसल फ्री राहायला पाहिजे. जर आज जीएसडीपीचं मेजर कॉन्ट्रीब्युशन हे प्रायव्हेट सेक्टरच्या इन्व्हेस्टमेंटमधून येत असेल तर आपलं काम काय आहे? आपलं काम हे आहे की ती इन्व्हेस्टमेंट हॅसल फ्री झाली पाहिजे. त्याच्यामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस याच्यावर आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. आपलं जे गोल आहे आपल्या डिस्ट्रिक्टचं कॉन्ट्रीब्युशन इन जीएसडीपी वाढवण्याचं, याच्यामधले खरे भागीदार ते आहेत. त्याच्यामुळे त्यांना हॅसल फ्री अशा प्रकारचा व्यवहार कसा करता येईल हा प्रयत्न करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. म्हणून मला असं वाटतं की एक प्रकारे आपले जी कामं आहेत ती करत असताना दुसरीकडे आपल्याला एक इकोसिस्टीम देखील तयार करायची आहे की जी इकोसिस्टीम खासगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात अट्रॅक्टिव्ह करेल आणि त्यांना हे लक्षात येईल की शासन हे आपल्या पायात पाय अडकवण्याकरता नाही आहे, तर शासन आपल्याला ताकद देण्याकरता आहे, आपल्याला एक प्रकारे मदत करण्याकरता या ठिकाणी आहे. हे जरी आपण करू शकलो तरी त्यात खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात आपण करतो आहोत, एक इन्स्टिट्यूशन बिल्डिंगची सुरुवात करतो आहोत. आणि मी विशेष अभिनंदन करेन मित्राच्या पूर्ण टीमचं आणि श्री प्रवीण सिंग परदेशी यांचं की ज्यांनी हा अतिशय चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी कॅपॅसिटी बिल्डिंगचा तयार केला की ज्यातनं एक प्रकारचे पंख हे आपल्याला मिळणार आहे. ज्याला उडायची इच्छा आहे तो आपल्या क्षमतेपेक्षा जास्त उडू शकेल अशा प्रकारची व्यवस्था ही या प्रकल्पाने तयार केली आहे. आपल्याला ठरवायचं आहे की मला उडायचं आहे की नाही, मला स्वप्न पूर्ण करायचे आहे की नाही, मला माझं कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं आहे की नाही. पण मी एक गोष्ट सांगतो की माझा जो अनुभव आहे तो असाच आहे की आपल्या सर्वांची क्षमता मोठी आहे आणि या क्षमतेला जेव्हा जेव्हा साथ घातली त्यावेळी आपण उत्तम रिझल्ट दिलेले आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या याच क्षमतेला मी साथ घालतो आणि आपल्याला विनंती करतो की या प्रकल्पाचा योग्य उपयोग करून आपले डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन्स योग्य प्रकारे राबवून चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रशासनिक कार्य उभं करून आपल्या आपल्या जिल्ह्याचा शेअर हा जीएसडीपी मध्ये वाढवणे, आपल्या जिल्ह्यात समृद्धी नेणे, आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगाराचे अवसर तयार करणे, हे सगळं काम आपण कराल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, मित्राला शुभेच्छा देतो आणि वर्ल्ड बँकेच्या टीमला देखील या ठिकाणी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद फडणवीस साहेब. यानंतर आभार व्यक्त करतील अतिरिक्त प्रकल्प संचालक माननीय प्रमोद शिंदे. महाराष्ट्र एड या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आम्ही किमान 1.5 ते 2 तास वेळ मागितला होता, पण सर आपण 2.5 तास वेळ दिला जवळजवळ. तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर MMR ग्रोथ हब बद्दल चुटकीसरशी प्रश्न सोडवतातच, पण आमच्या साताऱ्यासारख्या अतिदुर्गम कांदाटी खोऱ्याचं सुद्धा पर कॅपिटा इन्कम वाढवण्याकरता सुद्धा रात्रंदिवस
झटणारे आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपल्याला वित्त आणि नियोजनामध्ये कायम मार्गदर्शन करतात असे आशिष जयस्वाल साहेब आपले राज्यमंत्री, आमच्या मित्राचे उपाध्यक्ष माननीय क्षीरसागर साहेब, माननीय पाटील साहेब, आपल्या मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मुख्य आर्थिक सल्लागार आपल्या सर्वांचे प्रवीणसिंह परदेशी साहेब, त्याचबरोबर वर्ल्ड बँकचे मिस्टर मार्चिन, ज्यांनी अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार मीना साहेब, अप्पर मुख्य सचिव आपल्या विभागाचे राजगोपाल देवरा साहेब. सर 2 दिवसामध्ये IIM नागपूरमध्ये आम्हाला फार म्हणजे 300 लोकांची जवळजवळ व्यवस्था सर 8 दिवसाच्या नोटिसीवर केली. ते भीमराय मेत्री साहेब IIMचे डायरेक्टर, विभागीय आयुक्त नागपूर, विभागीय आयुक्त इतर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी नागपूर आणि त्यांची टीम, त्याचबरोबर सह्याद्री फार्मचे सर विलास शिंदे साहेब, ज्या ग्रोथ मॉडेलचा आपण पुढे जाऊन विचार करतोय, त्याचबरोबर आमचे जॉईंट सीओ आणि या प्रकल्पाचे प्रोजेक्ट डायरेक्टर अमन मित्तल साहेब, या ठिकाणी सर्व विभागीय आयुक्त, सर्व नियोजन अधिकारी, सर्व जिल्हा सांख्यिकी अधिकारी, सर्व कोषागार अधिकारी, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, आपल्या सूत्रसंचालिका श्रीमती कल्पना साठे मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. एकीकडे कर्तव्यपूर्ती, दुसरीकडे नवस्वप्न आणि तिसरीकडे नव्या भरारीची महत्वाकांक्षा असा हा अपूर्व संगम म्हणजे ही 2 दिवसीय परिषद. कर्तव्यपूर्तीचं समाधान देणाऱ्या, नव्या स्वप्नाला वास्तवाचं अधिष्ठान देणाऱ्या आणि राज्याच्या विकासातील आपल्या योगदानाचं आनंदी भान देणाऱ्या या परिषदेचे आपण सारेजण साक्षीदार ठरलो. माननीय मुख्यमंत्र्यांचा सहवास आपल्याला लाभला. त्यांच्या सहवासाने, मार्गदर्शनाने आपल्याला पुलकित केलं, प्रेरणा दिली, अधिक जोमानं काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं. ते क्षण मनात आणि आठवणीत साठवत हे परमेश्वर सर्वे जना सुखिनो भवंतु अशी प्रार्थना करत आपण एकमेकांचा निरोप घेऊया. धन्यवाद. शुभरात्री.